वैशाली, दुपारच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर। हॅट्रिकच्या तयारीत असलेल्या खासदार श्रीरंग बारणे यांचे जोरदार शक्ती प्रदर्शन। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल। मशाल निशाणी घराघरात पोहोचवा, माजी आमदार मनोहर भोईर यांचे शिवसैनिकांना आवाहन। देशी बनावटीचे पिस्टल आणि गांजा विकणाऱ्या तरुणांच्या मुसक्या आवळल्या, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई। बेगडी हिंदुत्ववादी नेत्यांमुळे मासाहेब जिजाऊंचा वाडा भग्र अवस्थेत, कुमुदिनी चव्हाण यांची टीका। खासगी ट्रॅव्हल्स चालकांना धमकी देऊन हप्ते मागणाऱ्या गुंडांविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार। निवडणुकीच्या दिवशी बूथ प्रमुखाने सतर्क राहावे, पिंपरी चिंचवड शहर निवडणूक प्रभारी अशोक वाळके यांचे आवाहन। वढाव गावात बहिरीदेव यात्रेचा जयघोष, देवकाठ्या स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी। रोहन माफुसकर यांच्या नवीन चित्रपटाचा श्रीवर्धन येथे मुहूर्त। हॅट्रिकच्या तयारीत असलेल्या खासदार श्रीरंग बारणे यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत मावळ लोकसभेसाठी महायुतीकडून आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते। खासदार श्रीरंग बारणे यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। भाजपाचे नेते आमदार प्रवीण दरेकर, माजी मंत्री बाळासाहेब भेगडे, आमदार सुनील शेळके, आमदार अण्णा बनसोडे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेंद्र थोरवे, आमदार अश्विनी जगताप, आमदार उमा खापरे, आमदार महेश बालदी यांच्यासह मनसे, आरपीआय, रासप, कवाडे गट, खरात गट, विविध संघटनांचे प्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने महायुतीचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले। आजच्या शक्ती प्रदर्शनामुळे पुन्हा एकदा श्रीरंग बारणे अशीच जोरदार चर्चा सर्वत्र सुरू होती। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, पिंपरी चिंचवड। मावळ लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ उरण विधानसभा मतदारसंघातील उरण, पनवेल आणि खालापूर तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक रायगड जिल्हा प्रमुख माजी आमदार मनोहर भोईर यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आली होती। उरण विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिक हा कडवट आणि निष्ठावंत असून ठाकरे कुटुंबावर प्रचंड प्रेम करणारा आहे। महाविकास आघाडीतील शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार, आप, समाजवादी पार्टीच्या स्थानिक कार्यकर्त्यांना प्रचारात सोबत घेऊन आपली मशाल निशाणी घरोघरी पोहोचवा। आपण स्वतः उमेदवार आहोत असा विचार करून प्रचारात कुठेही मागे न राहता आपले उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांचा प्रचार करा, असे आवाहन मनोहर भोईर यांनी केले। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, उरण। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने दांडफाटा येथे नाकाबंदी करून शिवनगर येथील तरुणाला विनापरवाना देशी बनावटीचे पिस्टल आणि राऊंड बाळगल्याप्रकरणी ताब्यात घेतले। रसायनी वळणावर मोहपाडा येथील तरुण गांजा विक्रीसाठी आला असताना सापळा लावून त्याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत। शिवनगर मोहपाडा येथील तरुणाकडे पिस्टल आणि राऊंड असल्याची खात्रीशीर बातमी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण आणि त्यांच्या पथकाला मिळाली होती। RR रोडवेजच्या समोर मुंबई पुणे जुन्या महामार्गावर नाकाबंदी करत सापळा लावून सौरभ विश्वास याला ताब्यात घेण्यात आले। त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्टल आणि एक राऊंड असा 26,000 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला। रसायनी वळणावर सापळा लावून किरण माणिक जाधव यास ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 2 किलो 300 ग्राम एकूण 23,000 रुपये किमतीचा गांजा आणि मोटारसायकल असा एकूण 68,000 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला। या प्रकरणाला पुढील अधिक तपास रासायनी पोलीस करत आहेत। राकेश खराडे, संवाद मराठी लाईव्ह, रसायनी। वंचित बहुजन आघाडीच्या रायगड लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार कुमुदिनी चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आपल्या प्रचाराचा शुभारंभ रायगडवरील पाचाळ येथे असलेल्या मासाहेब जिजाऊ यांच्या वाड्यावर जाऊन समाधीस्थळी नतमस्तक होऊन केला।
यावेळी त्यांनी प्रतिस्पर्धी असलेल्या महाविकास आघाडीचे अनंत गीते आणि महायुतीचे सुनील तटकरे यांच्यावर जोरदार ताशेरे ओढले. वाड्याच्या भग्र अवस्थेला हेच जबाबदार असल्याचे वक्तव्य देखील त्यांनी केले. हिंदुत्ववादी नेत्यांमुळे राजमाता जिजाऊ माँसाहेबांचा वाडा भग्न अवस्थेत आहे. 6 वेळा आदरणीय गीते साहेब खासदार म्हणून निवडून आले, पण त्यांना हा वाडा माहीत आहे किंवा नाही हा प्रश्न आहे मला. तसेच आदरणीय तटकरे साहेबांनी सुद्धा या वाड्याचा कधी विकास करावा असा विचार केलेला दिसत नाही आहे. त्यांना सुद्धा वाडा कदाचित माहीत नसावा की जिजाऊंची लेक खासदार म्हणून निवडून आल्यानंतर हा वाडा सुशोभित करून 1 वर्षाच्या आतमध्ये दाखवेल. कारण ज्या माँसाहेबांमुळे स्वराज्याची स्थापना झाली, महाराज आपल्याला मिळाले, त्या माँसाहेबांनाच हे सगळे विसरलेले आहेत. या लढतीत आता थेट उमेदवारांची विकासात्मक पोलखोलवारी सुरू झाली असं म्हणायला काहीच हरकत नाही. धम्मशील सावंत, संवाद मराठी लाईव्ह, महाड. सानपाडा, वाशी, नेरूळ, जुईनगर या ठिकाणी हायवेवर मुंबई कोल्हापूर प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स चालकांना धमकी देऊन हप्ते मागणाऱ्या गुंडांविरुद्ध श्री छत्रपती शिवाजी महाराज टॅक्सी चालक मालक आणि वाहतूक संघटना सल्लागार बाळासाहेब शिंदे यांनी तक्रार केली आहे. तुर्बे वाहतूक विभागाचे पोलीस अधिकारी श्रीकांत धरणे, एपीएमसी वाहतूक विभाग आणि सानपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पन्हाळे यांनी सानपाडा येथे सर्व खासगी बस चालक, छत्रपती शिवाजी महाराज टॅक्सी चालक मालक आणि वाहतूक संघटना आणि पदाधिकारी यांची संयुक्त मीटिंग लावून अडचणी आणि समस्या जाणून घेतल्या. वर्षापासून आपण पाहिलं असेल, मुंबईवरून कोल्हापूरला जाणाऱ्या जे खाजगी बस वाहतूक आहे, या बस वाहतुकीला प्रत्येक थांब्यावर अडचणी अडथळे असतात. कोविड काळामध्ये बऱ्याच व्यापाऱ्यांचं आणि बस वाहतूकदारांचं बरंचसं नुकसान झालं होतं. त्यातून कुठेतरी ते आता उभे राहत असताना सानपाडा, वाशी, तुर्बे, त्याच्यानंतर जुईनगर आणि नेरूळ या ठिकाणी या बसथांब्यावर काही स्थानिक गुंडांच्याकडून त्यांना खंडणी मागणे, प्रत्येक तिकिटामागे काही रक्कम मागण्याचा जे प्रकार चालू होता, त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टॅक्सी चालक मालक आणि वाहतूक संघटनेच्या माध्यमातून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आम्ही पोलीस प्रशासनाला, जसे की पोलीस उपायुक्त असतील, वाहतूकचे असतील, एपीएमसीचे असतील, स्थानिक सानपाडा पोलीस स्टेशन आहे आणि तुर्बे वाहतूक विभाग आहे, यांना आम्ही पत्र दिले होते. या पत्राच्या वृत्तपत्राने दखल घेतल्या होत्या आणि त्या माध्यमातून काल साधारण धरणेसाहेब वाहतूक विभागाचे, तुर्बे वाहतूक विभागाचे धरणेसाहेब आणि सानपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पन्हाळे साहेब यांच्या माध्यमातून वाहतूकदार, बस चालक मालक, छत्रपती शिवाजी महाराज टॅक्सी चालक मालक संघटना या सर्वांची आम्ही एक संयुक्त मीटिंग लावली होती. अमोल कांबळे, संवाद मराठी लाईव्ह, नवी मुंबई. खालापूर तालुक्यासह खोपोली शहरातील इंडिया आघाडीचे प्रमुख पदाधिकारी आणि बूथ प्रमुख यांचे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशिक्षण शिबिर कमलाबेन हॉलमध्ये पार पडले. तर या प्रशिक्षण शिबिरात निवडणुकीच्या दिवशी मतदान प्रक्रियेत घेण्यात येणाऱ्या सूचनांची माहिती पिंपरी चिंचवड शहर निवडणूक प्रभारी अशोक वाळके यांनी दिली. बूथ प्रमुखाने सतर्क राहून आपली कामगिरी चोखपणे पार पाडावी असे आवाहन केले. यावेळी समन्वयक कैलास नेवस्कर, दिग्विजय करपे, शिवसेना खालापूर तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे, राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष अतुल पाटील, शेकापचे अरुण पुरी, आपचे शिवा शिवचरण आदी प्रमुखांसह इंडिया आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने बूथ प्रमुख उपस्थित होते. बूथ प्रमुखांनी यापूर्वी पण काम केलेले आहे, पण हल्ली जे गैरप्रकार मतदान प्रक्रियेमध्ये त्याच्यामध्ये कुठलं बटन दाबलं आणि बंदीकडेच मत जातं, या गोष्टी होऊ नये, या टाळण्यासाठी बूथ लेवल एजंटनी काय काय कामं करायची याची माहिती आणि कशी प्रिकॉशन घ्यायची किंवा गैरप्रकार होणार नाही याची माहिती ही आम्ही आज सगळ्या DLMला दिली आहे. आजच्या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्या व्यतिरिक्त अजून काय माहिती जर आपल्याला कोणाला पाहिजे असेल तर मी आपला नंबर या ठिकाणी आपल्याला सांगतो. माझा मोबाईल नंबर आहे 98 222 86 208. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली. पेन तालुक्यातील प्रसिद्ध वढाव गावची बहिरी देवाची यात्रा सालाबादप्रमाणे यावर्षी मोठ्या उत्साहात साजरी झाली. या यात्रेसाठी मुंबई, ठाणे, पुणे, कोकणासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे
देवकाठ्यांची स्पर्धा आणि छबिना पालखी सोबत शेकडो भक्तगण आपल्या अंगावर काटेरी पेरकुट मारून घेतात। यंदा तरुण मंडळीसह ज्येष्ठ मंडळी पेरकुटे मारण्यास मग्न होती। बहिरी देवाच्या लेपाचा महिमा पाहण्यासाठी दूरवरच्या ग्रामस्थांनी हजेरी लावली होती। चैत्र पौर्णिमेच्या एक दिवस अगोदर वढाव गावातील बहिरी देवाची यात्रा भरली होती। गावाच्या मध्यभागी असणाऱ्या बहिरी देवाच्या मंदिरातून दुपारी 12 वाजता देवाचा छबिना निघाला। एप्रिल महिना सुरू होताच या यात्रेची चाहूल परिसरातील भाविकांना लागते। भर उन्हात यात्रा भरली असल्याने यात्रेवर पाणी टंचाईचे सावट जाणवत होते। किरण बांधणकर, संवाद मराठी लाईव्ह, पेन। रोहन मापुसकर यांच्या नवीन चित्रपटाचा मुहूर्त श्रीवर्धन येथील श्री सोमजाई मंदिरात करण्यात आला। या चित्रपटाचे नाव अजून ठरलेले नाही। व्हेंटिलेटर चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक राजेश मापुसकर, मधुकर कोटियान, जोगेश भूतानी हे या चित्रपटाचे निर्माते असून कास्टिंग डायरेक्टर रोहन मापुसकर दिग्दर्शक आहेत। या प्रसंगी माजी नगराध्यक्ष जितेंद्र सातनाथ, मुख्याधिकारी विराज लबडे, डॉक्टर कौस्तुभ जोशी, साजन मापुसकर, सिने अभिनेत्री ऋतुजा देशमुख आणि मान्यवर उपस्थित होते। आनंद जोशी, संवाद मराठी लाईव्ह, श्रीवर्धन। बातमीपत्रात आपण इथेच थांबतोय। भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत नमस्कार। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021 92 26 69 12 72 76 47 38 54।